बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या 3 पदरी उड्डाणपुलाचं आज उद्घाटन होणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांची हजेरी असेल। पाटील इस्टेट ते संचेती हॉस्पिटल असा हा उड्डाणपूल असून डिसेंबर 2015 पर्यंत या पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। मात्र जवळपास 1 वर्ष हे काम रखडल्यानं लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। आता आज अखेर लोकांच्या सेवेत हा पूल दाखल होतोय। बऱ्याच वर्षापासून काम सुरू आहे, अजून काही संपत नाही। रेंगाळता काही कळत नाहीये, फार त्रास होतो। एकदम जाम ट्रॅफिक होतं, एक दीड तास थांबावं लागतं तिथे। गेल्या 2-3 दिवसापासून एवढं जाम होतं की 2-2 दीड तास ते लाईन मध्ये थांबावं लागतं। आणि जो आता जो स्क्वेअर आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक त्या तिन्ही बाजूला जाम होते। शासकीय कामाच्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं असेल तर 2-3 तास आम्हाला पूल ब्रिजच्या मुळे थांबून राहावं लागतं। त्यामुळे काम होत नाही, तर जाताना येताना दोन्ही वेळेला हा त्रास सहन करावा लागतोय। हा लवकर ओव्हरब्रिजचं काम होणं गरजेचं आहे। फ्लायओव्हरमुळे काय होतंय, जास्त करून जे 2 व्हीलर वाले आहेत त्यांना ट्रॅफिकचा जास्त त्रास होतो आणि 4 व्हीलर वाले अंगावर येतात, त्याच्यामुळे बरेचसे ऍक्सिडेंट झालेत। वॉकिंग जे मुलं कॉलेजचे मुलं आहेत त्यांचे सुद्धा बरेच अपघात झालेले आहेत। आणि हे आल्यापासून ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये आलो ना, तेव्हापासून काम सुरू झालं, ते अजून काम सुरूच आहे, म्हणजे अजून काही काम कम्प्लीट झालेलं नाहीये। ट्रॅफिकमुळे मुलांना जायला खूप त्रास होतो तिथं, आणि इतका शॉर्ट रस्ता आहे की मुलं आणि गाडी सोबतच चालत असतात।